राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे शेतकरी नेते सुधाकरराव देशमुख यांचे धानोरा येथील शेतकऱ्यांना सहित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। उमरी तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकऱ्यांनी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन महत्त्वाचे निवेदन सादर केले। सततच्या पावसामुळे नाल्याकाठच्या शेतीत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार त्यांनी मांडली। सुधाकरराव देशमुख यांनी मागणी केली की धानोरा परिसरातील नाल्याकाठचे शेती क्षेत्र बुडीत क्षेत्र म्हणून घोषित करावे व प्रभावित शेतकऱ्यांना विशेष आर्थिक सहाय्य त्वरित उपलब्ध करून द्यावे। तसेच पीक विमा दावे तात्काळ मंजूर करून सर्व शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे उपाय हाती घ्यावेत, अशीही विनंती करण्यात आली। दरवर्षी होणारे हे नुकसान टाळण्यासाठी नाल्याचे खोलीकरण करून पाणी साठवण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। नुकसान झालेले आहे, ते नुकसान प्रचंड आहे। पिकाची आणि शेतीची दोन्ही नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे। आता येणाऱ्या काळात रब्बीचं पीक त्यांना जर पेरायचं असेल तर अगोदरची शेती त्यांना दुरुस्त करावी लागेल, कारण शेतामध्ये 5-5, 6-6 फुटाचे खड्डे त्या ठिकाणी पडलेले आहेत। त्यामुळे पाऊस एवढा प्रचंड होता की 22 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत कंटिन्यू पाऊस होता आणि त्या पावसामुळे पीक तर त्या ठिकाणी 1%ही शिल्लक नाही, पण शेती तुटून गेली। त्याच्यामुळं लोकांचे बेहाल झालेले आहेत। आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। म्हणून शासनाला आम्ही आमच्या निवेदनातून या ठिकाणी विनंती केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना रब्बीच्या पिकासाठी त्यांनी खते, बी बियाणं आणि शेत दुरुस्त करण्यासाठी आर्थिक सहाय्य या ठिकाणी द्यावं आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्यांनी विशेष सहाय्य म्हणून विशेष पॅकेज या ठिकाणी हेक्टरी 1 लाख रुपये त्यांना तात्काळ द्यावेत, अशी आमची शासनाकडे या ठिकाणी मागणी आहे। आपण स्वतः जाऊन स्थानिकवर जाऊन शेतीची पाहणी केली का? उमरी तालुक्यामध्ये मी उमरी तालुक्यातील काही गावं फिरलो। माझ्या गावातसुद्धा नदीकाठच्या शेतीची मी पाहणी केलो। त्या ठिकाणी आमच्या धानोरा बुजुर्गच्या दोन्ही साईडला जे नाले आहेत त्या नाल्याला प्रचंड पाणी येते आणि नाल्यांचं आजपर्यंत खोलीकरण कधीच झालं नाही। त्यामुळे मध्ये झाडझुडपं झाल्यामुळं आलेलं नदीतलं पाणी पात्र तिथं शिल्लक नसल्यामुळे सगळं शेतीमध्ये येते आणि शेतीत आल्यामुळे प्रचंड नुकसान होते आणि यावर्षी तर शेतामध्ये काहीच शिल्लक नाही। त्यामुळे शासनाने त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, विशेष सहाय्य द्यावं, यासाठी आमची या ठिकाणी मागणी आहे। प्रत्येक किती हेक्टरी मिळालं पाहिजे? हेक्टरी 1 लाख रुपये दिलं पाहिजे, कारण शेत आता त्यांना अगोदर त्यांना शेत दुरुस्त करावं लागणार आहे आणि नंतर मग रब्बीचं पीक तर बियाणे विकत घेणं, मग नंतर पेरणं, हे प्रचंड त्यांचा खर्च आहे। आज त्यांच्याकडे 1 रुपया शिल्लक नाही, कारण पदरमोड करून त्यांनी सगळीकडून कर्ज काढून त्या ठिकाणी पेरणी केली होती, पण 1%ही माल त्याच्या हाताला लागला नाही। जे खिशातलं होतं तेही धावून गेलं। त्याच्यामुळे आज त्यांच्याकडे काहीच नाही, जर आत्महत्येची वेळ आली आहे। म्हणून त्यांना तात्काळ शासनाने विशेष अर्थसहाय्य हेक्टरी 1 लाख रुपये द्यावं, अशी आमची शासनाकडे मागणी आहे।